हाय, हॅलो, नमस्ते. मी वनिता. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. नवीन वर्षाचा माझा हा पहिला मोठा व्हिडिओ होत आहे. या अगोदर तर मी शॉर्ट शेअर केलेलेच आहेत. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छाही दिलेल्या आहेत. परत एकदा ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हा सर्वांना, माझ्या सबस्क्रायबर्सला, तुम्ही एक माझ्या परिवाराचा हिस्सा आहात. ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांना मी खरोखर मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि ह्या नवीन वर्षामध्ये मी यूट्यूब चॅनलबद्दल माझी थोडीशी माहिती देऊ इच्छिते की मी कशी व्यक्ती आहे किंवा मी यूट्यूब कसं काय ओपन केलं याबद्दल. कारण मी यूट्यूब ओपन केलं 2025मध्ये. हा क्षण माझ्यासाठी म्हणजे खरोखरच स्पेशल होता. कारण मी 2025मध्ये पहिल्यांदा सोशल मीडियावरती आले आहे आणि अशा प्रकारे आले आहे की ऑफकोर्स भरपूर लोक मला बघत असेल. असं नाही की माझ्या आजूबाजूचेच मला बघत असेल. हा व्हिडिओ माझा भरपूर काय बोलतात महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट सगळ्या राज्यांमध्ये पोहोचलाही असेल कदाचित. खरंच पोहोचला आहे का हे तुम्ही मला ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय. आणि चला पुढे कंटिन्यू करूया. तर मी हे यूट्यूब चॅनल ओपन केलं. त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर तर मी एक कॉमेडी जोडी करून यूट्यूबला आपले आहेत, वैशाली त्यांचं असं काहीतरी नाव आहे. तर यूट्यूबमध्ये कसं काम करायचं किंवा यूट्यूब नक्की तुम्ही ओपन करा असं त्यांचा तो व्हिडिओ होता. आणि तो मी पाहिला आणि मला असं वाटलं की चला, हे गावाकडे राहतात, त्यांचे कॉमेडी व्हिडिओ असतात आणि हे तरीही व्हिडिओ बनवतात. असं काही नाही की ते खूप पैशावाले आहेत, खूप पॉश आहेत, त्यांच्या घरातलं वातावरण चांगलं आहे, त्यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले की त्यांनी कसा प्रवास केला आणि काय. तर मला असं वाटलं की आपण सध्या गृहिणी आहोत, तर आपण वेगळं काही नाही, आपल्या घरामधलीच कामं दाखवूया. भरपूर असे चॅनल आहेत डेली व्लॉग जे रोजच्या रुटीनचेच व्हिडिओ दाखवतात आणि ते खूप फेमस आहेत. त्यांचं तेवढं मेहनतही असेल, ते खूप वर्षापासून बनवतात किंवा काय. तर मी तर 2025चा तो दिवाळीचा पहिला दिवस, ज्या दिवशी मी तो यूट्यूबला माझं चॅनल ओपन केलं आणि तुमच्यासोबत माझे रोजचं रुटीन शेअर करायला सुरुवात केली. मी काही एवढी फेमस नाही आहे की माझं कोणीतरी रुटीन आवडीने बघत असेल किंवा काय, किंवा मी एवढं चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत किंवा माझं बोलणं समजतही नसेल तुम्हा लोकांना, भरपूर लोकांना, किंवा तुमच्यापैकी भरपूर असे लोक असतील ज्यांनी मला एकदा सबस्क्राईब केलं परत अनसबस्क्राईब केलं असेल, त्यांना माझे व्हिडिओ आवडत नसेल. पण तरीही मी डिमोटिवेट न होता रोज एक शॉर्ट्स बनवते. रोजच्या कामाचाच असतो, वेगळं काही नसतं. पण मी यूट्यूब सुरू केलं याचं मला स्वतःला आश्चर्य वाटतं की 2025मध्ये तो दिवस, ज्या दिवशी मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि तेव्हापासून मी रोज काहीतरी नवीन पोस्ट म्हणजे टाकत असते व्हिडिओज. आणि आत्तापर्यंत मी ऑलमोस्ट 3 महिने होत आहेत की मी यूट्यूबला आलेले आहे. मी एवढी काही ग्रो झालेली नाही आहे आणि मला ह्या गोष्टीचं दुःखही नाही आहे की मी अजून काय 1K सबस्क्रायबरपर्यंत गेली नाही आहे. पण मला असं वाटतं की 2026 संपता कदाचित देवाच्या आशीर्वादाने किंवा तुमच्या प्रेमाने मी 1000 सबस्क्राईबपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि माझंही चॅनल मॉनिटाईज कधीतरी होईल अशी अपेक्षा करते. आणि कंटिन्यू माझे व्हिडिओ तुम्ही पाहताच आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांना मी थँक्यू बोलते आणि धन्यवाद करते की तुम्ही माझे व्हिडिओज बघता. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओज बघता हे नक्की मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ खरंच छान असतात की नाही हेही सांगा. मी तर बनवतीच आहे तुमच्यासाठी किंवा माझी मेहनत तर मी करतीच आहे. बघूया काय होतं माझ्या मेहनतीला. आणि 2025 हे वर्ष माझ्यासाठी खरंच स्पेशल आहे. कारण मी 2025मध्ये एक तर यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि दुसरं आई एकविरा हे असं देवस्थान जिथं मी कधीही गेलेली नाही आहे. आणि गेली ते पूर्ण परिवारासोबत, म्हणजे माझे मिस्टर, माझे मुलं, माझ्या नंदा, त्यांची मुलं, असं पूर्ण आम्ही फॅमिली ट्रिपच झाल्यासारखी झाली. आणि आम्ही सगळे अचानकमध्ये गेलो आणि खूप तो क्षणही मला आठवतं की खूप छान देवीचं दर्शन झालं. तुम्ही माझे व्हिडिओ तोही पाहिला असेल कदाचित, किंवा नसेल पाहिलं तर नक्की बघा तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर. आणि तोही क्षण माझ्यासाठी खूप छान होता की आईचं दर्शन झालं. आणि माझ्या मुलाचा बड्डेचाही मी तुमच्यासोबत शेअर केलं. असं काही खूप मोठा बड्डे मी केलेला नाही आहे माझ्या मुलाचा, साधा सिंपलच होता. त्यामध्येही खूप माझे परिवारचे लोक होते, म्हणजे माझे आई, वडील, भाऊ, नणंद असे होते माझे, जी जवळजवळची लोकं आहेत, ज्यांना जे आपले असतात ते आपल्या सुखादुःखात हमेशा सोबत असतात. जे आपली नसतात त्यांना आपण बोलवलं किंवा नाही बोलवलं ते आपल्या येणार नाहीत, कारण त्यांची इच्छा असते. त्यांना काही फरक पडत नाही की आपण सुखात आहोत किंवा दुःखात. तर त्यासाठी मी ह्या गोष्टीचा जास्ती काही विचार करत नाही. पण मला असं वाटतं की 2000 खरंच माझ्या आयुष्यामध्ये खूप स्पेशल गेला आहे. आणि 2026 आता लागलेला आहे. हा माझा 2026चा पहिला व्हिडिओ असणार आहे मोठा. पण नक्कीच मी 2026मध्ये 1K सबस्क्रायबर अचीव करेल आणि नक्कीच यूट्यूबकडनं पैसे कमवेल अशी अपेक्षा ठेवते.
तेच असा माझा प्रवास सुरू केलेला आहे मी. तर तुम्हाला माझा प्रवास कसा वाटतो आहे किंवा काय नक्की सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि परत एकदा नवीन वर्ष